तर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सध्या आंदोलन सुरू आहे। पत्ते उधळले जात आहेत। ही दृश्य आपण बघू शकतोय। आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। त्यांच्या विरोधात ही निदर्शने केली जात आहेत। आपण ही दृश्य बघू शकतोय। अनेक जे आंदोलनकर्ते आहेत ते एकवटलेले आहेत। नाशिकमध्ये सध्या आंदोलन केलं जाते। कोकाटे यांच्यावर पत्ते उधळलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय नाशिकमधून, ज्या ठिकाणी आंदोलनकर्ते जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून कोकाटे यांचा तीव्र संताप व्यक्त केला जातोय। त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते आणि हे पत्ते त्यांच्याकडून उधळण्यात आलेले आहेत। दृश्य आपण बघतोय नाशिकमधली ही थेट लाईव्ह दृश्य आहेत। माणिकराव कोकाटे यांच्यावर पत्ते उधळलेले आहेत। काही आंदोलनकर्ते आपल्याला दिसत आहेत, त्यांच्याकडून तीव्र नाराजी त्यांच्यावर व्यक्त केली गेलेली आहे आणि घोषणाबाजी जोरदार या ठिकाणी सुरू होती। अनेक कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून कोकाटे यांचा तीव्र संताप व्यक्त केला जातोय। नाशिकमध्ये कोकाटे यांच्यावर पत्ते उधळलेले होते आणि ही दृश्य आपण बघतोय। थेट लाईव्ह दृश्य आहेत नाशिकमध्ये। माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचं आपण बघितलं होतं। ठिकठिकाणी आंदोलन निदर्शने केली गेली। ही दृश्य आहेत नाशिकमधली। खरं तर सकाळीच आपण बघितलं होतं, माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यामधून मी रमी खेळलो नाही असं त्यांनी स्पष्टीकरण त्यावर दिलेलं होतं। यूट्यूबवर एक ॲड आली होती, ती स्किप करता वेळी तो व्हिडिओ आला, शूट केला गेला असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा आपण हे दृश्य बघतोय। आंदोलनकर्ते एकवटलेले आहेत आणि पेढे वाटप असा आमचा कार्यक्रम होता। कोकाटे साहेब चाललेले असताना आम्ही त्यांना अडवलं आणि आमच्या या कार्यक्रमाला आणि त्यांनी सुद्धा आमच्या गळ्यात पट्टे पाहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यांना राहुल नेते थांबले। त्यांच्या हातून महाआरती झाली, त्यांच्या हातून गोरगरिबांना छत्र्या वाटप झालं आणि ते निघून गेल्यानंतर पत्ते फेकले। असा निघून गेल्यानंतर फेकले, गाडी निघून गेली त्यांची पुढे। लोकांनी पत्ते फेकले। पत्ते कोण घेऊन फिरता? जो चुकारी आहे तो पत्ते घेऊन फिरतो। तुम्ही हे पहिले लक्षात घ्या। पत्ते आम्हाला, आम्ही चांगले कार्यकर्ते, आम्हाला पत्ते भेटतील का? आम्हाला पत्त्याचं काहीच कळत नाही आणि साहेबांनी ते डिलीट तुम्ही सर्व आजचा जो दिवस आहे तो अतिशय चांगला दिवस आहे। अजितदादांचा वाढदिवस आहे, त्या दिवसाला बदनाम करण्याचं कारस्थान आज काही लोकांनी केलं। महायुतीचे सर्व मंत्री एक चांगल्या प्रकारचं काम उभं करत आहे। हे काही विरोधकांना सहन होत नाहीये। चांगलं काम चालू आहे, विरोधक काही काढा करत राहायच्या, काहीतरी मुद्दा शोधत राहायचा, काहीतरी हे करत राहायचं। त्यांना एवढंच काम आहे सध्या। रम्मी खेळत नव्हते। गेम आलेला गेम तो होता, डिलीट करत होते। ते खेळत नव्हते।